ज्यांच्या पालनपोषणासाठी आपल्या तरुणपणात रक्ताचे पाणी केले, तेच मुलं म्हातारपणाची काठी बनतील अशीच प्रत्येक आई वडिलांची स्वाभाविक अपेक्षा असते. परंतु ही अपेक्षा पूर्ण होईलच असे नाही, हे अनेक वृद्धांच्या आयुष्यातील वास्तव बनले आहे. अशाच काही मातांच्या आयुष्याला नवे वळण आळंदी येथील श्री साई सहारा वृद्धाश्रमाने दिले आहे. स्वतःच्या लेकरांनी घराबाहेर काढल्यानंतर आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात कोठे जावे, काय करावे या प्रश्नांनी व्यथित झालेल्या या महिलांना येथे निवारा, मायेचा ओलावा आणि जगण्याची नवी उमेद लाभली आहे. दिवाळी हिंदू धर्मातील सर्वात मोठा व आनंदाचा सण. प्रत्येकालाच हा सण आपल्या कुटुंबासोबत साजरा करायचा असतो. घराघरांत रांगोळी, फटाके, फराळ, नवे कपडे आणि एकमेकांच्या भेटीगाठी अशा उत्सवी वातावरणाने सगळीकडे चैतन्य पसरते. परंतु ज्यांच्या डोळ्यांसमोर कुटुंबच नाही, ज्यांच्या ओठांवर संवादाऐवजी शांत अश्रूंचा ओघ असतो, त्यांच्या दिवाळीचा रंग कसा असेल असा प्रश्न पडतोच. ग्रामीण मानव विकास संस्थेमार्फत चालविण्यात येणाऱ्या आळंदी येथील श्री साई सहारा वृद्धाश्रमात अशाच काही महिला आता आयुष्याचा उरलेला काळ व्यतीत करीत आहेत. आमच्या प्रतिनिधीने त्या वृद्ध मातांशी संवाद साधला असता त्यांच्या भावनांचे शब्द अश्रूंनी भरलेले होते. रक्ताच्या नात्यांनी घराबाहेर काढलं, कोणत्या गुन्ह्याबद्दल ही शिक्षा मिळते हेच कळलं नाही, पण या वृद्धाश्रमाने आम्हाला नवजीवन दिलं असे सांगताना त्यांच्या डोळ्यांत हळवा आनंद चमकत होता. या महिलांपैकी काहींना स्वतःची अपत्ये नाहीत. पतीच्या निधनानंतर त्या एकट्या पडल्या. काही दिवस नातेवाईकांनी सांभाळ केला, पण अखेर आम्ही आता तुझा सांभाळ करू शकत नाही असे म्हणत त्यांनीही दार दाखवले. काही महिला तर अशा आहेत, ज्यांचे मुलगे मुली असूनही त्यांनी आईचा सांभाळ करण्यास नकार दिला. आता या वृद्धाश्रमात सुखाने दिवस जातात. येथेच आमचा शेवट होईल, आता घराकडे परतायचं नाही असे त्या म्हणाल्या. त्यांच्या स्वरात जरी वेदना होती तरी एक समाधानही होतं. वृद्धाश्रमातील सोयीसुविधा साध्या पण मनाला ऊब देणाऱ्या आहेत. सकाळी चहा व बिस्किट, सकाळी 11 वाजता जेवण, दुपारी 2 वाजता पुन्हा चहा बिस्किट आणि रात्री शांततेत जेवण अशी त्यांची रोजची दिनचर्या आहे. वृद्धाश्रमाचे कर्मचारी त्यांच्यासाठी नेहमी कार्यरत असतात. त्यात परिचारिका, सेवक व आरोग्य तपासणी करणारे कर्मचारी यांचा समावेश आहे. त्यांच्या आरोग्याची नियमित तपासणी केली जाते. तसेच साबण, पावडर, कपडे, औषधे आणि इतर जीवनावश्यक वस्तू वृद्धाश्रमाकडून पुरवल्या जातात. येथे मिळणाऱ्या आधारामुळे आम्ही आता घरच्यांपेक्षाही आनंदी आहोत असे त्या वृद्ध महिलांनी समाधानाने सांगितले. दिवाळीच्या निमित्ताने आश्रमाती सणाचा आनंद ओतप्रोत भरून वाहत होता. फुलांची सजावट, दिव्यांच्या प्रकाशात उजळलेले आवार आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचे हसू, या सगळ्यांनी दिवाळीचा खरा अर्थ जणू नव्याने उजळवला. वृद्धाश्रमाचे संचालक संतोष अब्बादास साळवे आणि संतराम सावंत म्हणाले, आज समाज बदलत चालला आहे. वृद्ध आई वडिलांना घराबाहेर काढण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत ज्येष्ठांना निवारा आणि सन्मान मिळावा यासाठीच हा वृद्धाश्रम सुरू केला आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आम्ही परिवारासारखेच मानतो. एकेकाळी आपल्या लेकरांसाठी सर्वस्व ओतणाऱ्या या मातांना जेव्हा त्यांच्या स्वतःच्या संसारातून बाहेर काढले गेले, तेव्हा जगण्याची उमेद हरवली होती. पण श्री साई सहारा वृद्धाश्रमात मिळालेल्या सहानुभूतीच्या, काळजीच्या आणि प्रेमाच्या उभेमुळे त्यांच्या जीवनात पुन्हा उजाडले आहे. दिवाळीच्या प्रकाशोत्सवात त्यांच्या मनातला अंधार दूर झाला आहे. म्हणूनच आज त्या वृद्ध मातांचे एकच म्हणणे आहे, घराने बाहेर काढले पण या आश्रमाने माईच्या कुशीत घेतलं. आता दिवाळी ही पुन्हा उजळली आमच्यासाठी.